आता हेच मी इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर मध्ये कसं लिहिलं निबंधाच्या प्रश्नामध्ये, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन प्राईम मिनिस्टर्स लाऊड क्लेम्स and his mouth-watering directive principles of the state policy, but in his spirit and that of the complete dedication towards the unity and integrity of the nation. म्हणजे चपकल तिथं बसलं, म्हणजे कशा पद्धतीचा पंतप्रधान असला पाहिजे त्याचं घोषवाक्य. पुढं असं होतं नॅशनल इंटिग्रेशन मध्ये, however with every salute and cheers to our grand and mighty past, we cannot but admit that our present is uplifting, sometimes it is horrifying, sometimes frustrating, we are at the crossroads odds. इकडं इफ आय वर प्राईम मिनिस्टर मध्ये कसं लिहिलं, however with every salute and cheers to our grand and mighty past of late Pandit Nehru, Indira Gandhi, our present of Inder Kumar Gujral, Chandrasekhar, VP Singh is afflicting, sometimes horrifying. अशा पद्धतीनं ते चपकल बसवण्याचा प्रयत्न केला, मला मार्क चांगले पडले. आता सूचना किंवा क्वेश्चन किंवा धोक्याची घंटा ही आहे की मी ज्या पद्धतीने अभ्यास करत होतो त्या पद्धतीने तुम्ही करायचा प्रयत्न केला तर तोंडगशी पडू शकता. कारण प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत ही कम्प्लिटली वेगळी असते, प्रत्येकाची अभ्यासाची सुटेबिलिटी त्याच्या वातावरणाशी असणारी वेगळी असते. उदाहरणार्थ मी माझा खूप जवळचा मित्र आणि तो आता सोलापूरला DCP म्हणून काम करतोय. आता हा माझा मित्र किंवा माझा नातेवाईक पण म्हणता येईल. ज्यावेळेला मी कोल्हापूरला अभ्यास करत होतो त्यावेळेला तो घरात भांडण करून कोल्हापूरला, कारण घरात एक भाऊ पोलीसमन म्हणजे कॉन्स्टेबल होता आणि याला काय जमायचं नाही असं काहीतरी होतं. मग याला जिद्दीने आला की मला PSI व्हायचं, फौजदार व्हायचं. ज्यावेळेला कोल्हापूरला आला त्यावेळेला राहायची सोय नव्हती, पॅरासाईट म्हणून माझ्याच रूमवर काही दिवस राहत होता. दिवसभर रिक्षा चालवायचा, रात्री अभ्यास करायचा. अशा पद्धतीने आणि आई गावाकडनं डब्बा पाठवायची, सकाळी तोच डब्बा संध्याकाळी खायचा. अशा पद्धतीचं त्याचं रुटीन सुरू झालं. तर PSIची जी पूर्वपरीक्षा झाली त्यात तो नापास. परत गावी चालला म्हणून आला, पण म्हटलं अरे तुझी आता राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे, तुझा अभ्यास तर झालेला आहे, तू ही परीक्षा देऊ शकशील का, थांब थोडे दिवस. त्याने ती परीक्षा थांबवून दिली. हा 10वीला 12वीला जुजबी मार्क, 12वीला तर नापास झालेला होता, BSc ला कशी तरी कडत मडत काठावर पास झालेला होता. हा राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पास झाला. त्याचं अक्षर एवढं सुंदर होतं, मी अजूनही तेवढ्यापेक्षा जास्त अक्षर चांगलं पाहिलेलं नाहीये. त्यानं पहिल्या अटेम्प्ट मध्ये हा मेन्स दिली. मी डेप्टी कलेक्टर झालो, मला 596 गुण होते आणि 594 PR पाटलांना गुण होते. तो तहसीलदार पहिल्या अटेम्प्टला झाले. दुसऱ्या दिवशी परत परीक्षा दिली तर त्यांना DYSP पदी महाराष्ट्रात पहिली आले. आता त्यांनी इंग्रजी म्हणजे एकदम ऍव्हरेज असणारा मुलगा, कदाचित त्याचं सायन्स स्ट्रीम मध्ये लक्ष नसेल किंवा त्याची आवड नसेल आणि एकदम हे ह्युमॅनिटीच्या विषयामध्ये त्यांना गती आली. भूगोल खूप सुंदर आकृत्या काढायची, त्यात चांगले मार्क्स मिळाले. त्यामुळं ज्या विषयात गती होती त्या विषयात परीक्षा दिल्यामुळं कदाचित त्यांची रँक वरती आली. मात्र इंग्रजीत पहिल्या टप्प्यात पहिल्याच जर त्यांनी माझी मी पद्धतीनं जसा निबंध लिहायचा होता तशा पद्धतीचा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना 35 का 36 मार्क इंग्रजीत पडले होते, काठावर पास झालेले होते. तर ही प्रत्येक विद्यार्थ्यागणिक वेगळ्या पद्धतीनं या परीक्षेला सामोरे जावं लागतं. मी स्वतःचा तुमचा प्लॅन म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच युद्धनीतीसारखं शास्त्र सांगण्याचा प्रयत्न केला. तुमच्या समोर असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा. निश्चितपणे म्हणजे मोठं ध्येय ठेवलंच पाहिजे, पण आपल्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते ध्येय ठेवा. आणि ध्येय एकदा ठरवलं की ती मग आपली आयडिया किंवा ध्येय आपलं जीवन, आणि मग ते ध्येय सोडायचं नाही, मग जोरात अभ्यास करायचा. मला आठवतं ज्यावेळेला मला हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळालं नाही, मी मरीन ड्राईव्हला असणाऱ्या वरिष्ठ पोलीस आणि IAS अधिकाऱ्यांच्या जिथं मोठमोठे आलिशान क्वार्टर्स आहेत तिथं सर्वंट क्वार्टर शोधत होतो. 10 बाय 10च्या रूम मध्ये सर्वंट क्वार्टर्स मध्ये त्या अधिकाऱ्यांच्या आम्हाला झोपायला मिळेल का, आणि दिवसभर लायब्ररीत अभ्यास करायचा, शेवटी झोपायला तरी मिळेल का, अशी परिस्थिती होती.
मी अलीकडेच ते ज्या हॉस्टेलमध्ये, युनिव्हर्सिटी हॉस्टेलमध्ये मला ऍडमिशन मिळालं नाही, तिथं हॉस्टेलला प्रमुख पाहुणा म्हणून गेलेलो होतो. तिथं मी हे उदाहरण सांगितलं की इथं ज्यावेळेला राहायचो त्या हॉस्टेलमध्ये काही दिवसासाठी, त्यावेळेला आसपास असणारे CCI सारखे क्लब, बॉम्बे जिमखान्यासारखे क्लब, बाहेरून असे पाहायचो आम्ही की आत काय चाललंय, कुंपणातनं पाहायचं हायफाय जीवन. ताजमहाल हॉटेल सारखं हॉटेल बाहेरनं पाहायचं, तिथं चहा प्यायचं सुद्धा कधी स्वप्न पाहू शकलो नव्हतो. ग्रेटर इज द स्ट्रगल, ग्रेटर इज द ट्रायम्फ असं म्हणतात की जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश मिळत असतं. आणि 1-1.5 वर्ष ते जोरात जिकिरीनं अभ्यास केला आणि ज्या ठिकाणी सर्वंट क्वार्टर्स 10x10ची शोधत होतो, त्याच ठिकाणी मरीन ड्राईव्हवरती पॉश लोकॅलिटीमध्ये मला 2200 स्क्वेअर फीटचा आलिशान फ्लॅट शासनानं देऊ केलेला आहे. जे CCI क्लब मी बाहेरून आशाळभूतपणे पाहत होतो, पायात स्लीपर, जीन्स आणि दाढी वाढलेल्या परिस्थितीमध्ये, तशाच हायफाय क्लबनी आज मला माझ्या कुटुंबासह बोलवून ऑनररी मेंबरशिप दिली गेलेली आहे की ज्या ठिकाणी माझं सगळं कुटुंब सगळ्या पद्धतीच्या अम्युनिटीज एन्जॉय करत आहे. ज्या ठिकाणी चहा प्यायचंही कधी स्वप्न पाहू शकत नव्हतो, त्या ठिकाणी 2611ला ताज महाल हॉटेलमध्ये आय वॉज द मोस्ट अवेटेड. माझी सगळ्यात जास्त वाट पाहिली गेली तिथं. तर सांगण्याचा उद्देश म्हणजे यातनं मोठ्या अम्युनिटीज मिळतात, मग भौतिक गरजा पूर्ण होतात आणि खूप ऐशोआराम असतो असं नाही. आपण जिद्दीनं जे स्वप्न पाहिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी मग मेहनत करून, दिवसाची रात्रीचा दिवस करून, अभ्यास करून ते युद्ध ते जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हा हौसला, ही जिद्द, ही इच्छाशक्ती खूप महत्वाची. तर त्या दृष्टीने अभ्यास करा. व्यासपीठ, पुस्तकं, मार्गदर्शन मुबलक आहे. विल पॉवरची आवश्यकता आहे. खुर्चीवर चिकटून राहण्याची आवश्यकता आहे. जर 10-12 तास फेविकॉल लागल्यासारखं जर चिकटून राहता येत नसेल खुर्चीला, तर या अभ्यासाच्या नादाला कृपया लागू नका. तुमच्या आयुष्यातली खूप महत्वाची वर्ष आहेत, ज्यासाठी तुमच्या आई वडिलांनी पोटाला चिमटा काढून तुम्हाला इथे जळगावला किंवा कुठेही अभ्यासाला पाठवलेलं आहे. त्यामुळे आई वडिलांचं स्वप्न उगाच बाकीच्या गोष्टी, बाकीच्या भानगडी, कारण या 3 प्रकारचे अभ्यास करणारे असतात. नुसतं शायनिंग करायला पण आलेले असतात, ज्याला पब्लिक डिक्लेअर्ड, म्हणजे लोकांनीच नुसता वाह करून फौजदार होणार, कलेक्टर होणार, मामलेदार होणार वगैरे वगैरे. जे स्वतःला सेल्फ डिक्लेअर्ड म्हणून घोषित करतात मी होणार, जे कधी होत नसतात. आणि काही जण मग MPSC किंवा UPSC डिक्लेअर करते. त्यामुळे MPSC आणि UPSC डिक्लेअर करते त्या कॅन्डिडेट्स, त्या उमेदवारांच्या यादीमध्ये जाण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. तो करण्याची तयारी असेल तरच या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये उतरा. 5-6 लाख मुलं बसतात, त्यातली काही हजारातली प्रिलिम्स पास होतात, शेकड्यातली मेन्स पास होतात आणि पोस्टवरती 200-300 MPSCच्या पोस्ट असतील तर जातात. UPSCचं तसंच आहे. 5-6 लाख मुलं फॉर्म भरतात, त्यातले 1.5-1 लाख प्रिलिम्स देतात, सिरियस असतात, 800-900 सगळ्या प्रकारचे बसलेले असतात. त्यातले प्रिलिम्स साधारण मे बी 2000-3000च्या आसपास प्रिलिम्स पास होतात. मेन परीक्षाला त्याच्या 2.5 पट पोस्ट असतील, त्याच्या 2.5 पट काढले जातात. आणि पोस्टची संख्या वाढलेली आहे आणि फायनल लिस्टमध्ये 600-700 भारतातनं अधिकारी निवडले जातात. त्यातले पहिले असतात ते IAS मध्ये, नंतरचे IPS किंवा IFS मध्ये, काही IRS मध्ये. अशा पद्धतीनं मग तुमची रँकिंग ठरवली जाते. त्यामुळे हे चॅलेंज आहे, हे आव्हान आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप चांगली पूर्वतयारी करावी लागणार आहे. आव्हान नुसतंच आपलं टाइमपास म्हणून अभ्यास केला तर पेलता येणार नाही, त्याच्यासाठी खूप तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या. बाकीच्या मार्गदर्शन, स्टडी सर्कल आहे, अनेक चांगले क्लासेस आहेत, तिथून तुम्हाला मिळणारच आहे. प्राध्यापक आज चांगलं या परीक्षेचा पॅटर्न माहीत असणारे अनेक प्राध्यापक आहेत, ज्या मुलांनी परीक्षा दिलेली आहे, मुलाखती दिलेली आहेत, ते तुमच्यासाठी मार्गदर्शन देऊ शकतात. शेवटी जाताना एकच सांगतो की मी नेहमी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये हे उदाहरण सांगत असतो की का स्पर्धा परीक्षेमध्ये यायचं. म्हणजे मला माझ्या मुलाखतीमध्ये शेवटचा प्रश्न विचारला होता, हिंदीमध्ये विचारला होता, माझं मराठी माध्यम होतं,
कि विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए हो, इस दुनिया में आने का तुम्हारा मकसद क्या है. तर मी विचार केला काय उत्तर द्यायचं याचं. कलेक्टर व्हायला आलोय, कमिशनर व्हायला आलोय. पण ते बोगस बेगडी वाटलं असतं. मी माझा भूतकाळ पाहिला, माझा इथपर्यंतचा प्रवास आठवला आणि त्या चेअरमन त्यावेळेचे लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ त्यांना विनंती केली की सर एक कविता आहे जी माझ्या आयुष्याचं मला उद्दिष्ट आहे असं मला वाटतं, ती म्हणून दाखवू का. त्यांनी परवानगी दिली आणि ती कविता पोएम ऑफ ला मांचा, ही स्ट्रगलची कविता, युद्धाची कविता, लढाईची कविता, जिकिरीची कविता असं मला वाटतं. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला जाऊन मला हरवायचं आहे. टू रन वे द ब्रेव डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी शूर धाडशी माणसं जाण्याचं धाडस करत नाहीत त्या ठिकाणी जाऊन त्यांना मला पाठीमागं टाकायचं आहे, हरवायचं आहे, पुढं पळायचं आहे. टू बिअर विथ अनबिअरेबल सॉरो, जे दुःख कोणी सहन करू शकत नाही ते मला दुःख सहन करायचं आहे. टू लव्ह द प्युअर अँड चेस फ्रॉम अफार, टू ट्राय व्हेन युअर आर्म्स आर टू विअरी, माझे हात पाय बाहू शरीर थकून गेलेलं आहे मात्र मला समोर माउंट एव्हरेस्ट दिसतंय, ते एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक एक पाऊल टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार, दिस इज माय क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार, नो मॅटर हाऊ होपलेस, नो मॅटर हाऊ फार. टू फाईट फॉर द राईट without questions, without pause, to be willing to march into the hell for heavenly cause. मला संघर्ष करायचा आहे, सत्यासाठी संघर्ष करायचा आहे, ट्रूथ साठी संघर्ष करायचा आहे. त्यावेळेला कुणालाही प्रश्न विचारायचा नाही, कुठलाही थांबा घ्यायचा नाही, कुठली नाटकं करायची नाहीत, कुठली कारणं सांगायची नाहीत. माझी नरकात जायचीही तयारी आहे मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. स्वर्गीय कारण शोधण्यासाठी हा स्पर्धा परीक्षेचा प्रवास असला पाहिजे असं मला वाटतं. अभ्यासाचा प्रवास असला पाहिजे वाटतं, ट्रेनिंगचा प्रवास आहे असं मला वाटतं. अनेक जण मला विचारतात की 26/11च्या रात्री एक पिस्टल घेऊन, बुलेट प्रूफ जॅकेट नसताना 2 बॉडीगार्डसह अतिरेक्यांशी 2 हात करायला मी ताजमध्ये आत्महत्या करायला शिरलो काय. परिस्थिती वेगळी होती, विषम युद्ध होते. आमच्याकडे पिस्टल होते, त्यांच्याकडे AK-47 होत्या. AK-47 4 जण तिथं होते, आम्ही 3 जण होतो. त्यातल्या प्रत्येकाकडे AK-47च्या 550 ते 600 गोळ्या, 6 डबल मॅगझिन, AK फ्रंट ग्रेनेड्स होते, ऍडिशनल पिस्टल होती, 8 किलोचा RDX बॉम्ब होता आणि आमच्याकडे 40-50 गोळ्या आणि पिस्टल होती. माझ्या बॉडीगार्डकडे एक पिस्टल. पण त्यावेळेला कदाचित असते, कदाचित मला भीती वाटली असती, माझं कुटुंब मला आठवलं असतं, माझे हात थरथरले असते आणि मी थांबलो असतो. मला काय उत्तर द्यायची गरज नव्हती कारण फोर्स जोपर्यंत येत नाही तोपर्यंत घुसायची काय आवश्यकता नव्हती. 10व्या मिनिटाला मी का घुसलो, कारण त्यावेळेला अनेक निरपराध लोक, अनेक वृद्ध लोक, अनेक लहान मुलं, अनेक महिला त्या ताजच्या ट्रॅपमध्ये अडकलेले होते आणि तो कॉल ऑन ड्युटी होता आणि त्यांचे जीव वाचण्यासाठी घुसणं हे खूप महत्वाचं होतं. लढाई करणं हे खूप महत्वाचं असतं. कदाचित मी घुसलो नसतो तर मी माझ्या नजरेतनं उतरलो असतो, जी खूप धोकादायक आहे. आणि मे बी 2-3 महिन्यांनी मला आत्महत्या करायची इच्छा झाली असती जर मी आतमध्ये घुसलो नसतो. ही खूप छान प्रार्थना आहे परमेश्वराची. गॉड ग्रँट मी द सिरिनिटी टू ऍक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज, courage to change the things which I can, and wisdom to know the difference. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाहीये त्या स्वीकारण्याचं मला धैर्य दे. ज्या बदलू शकतो त्या बदलण्याचं सामर्थ्य दे आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही